फॅड असा आला आहे, तुम्ही जसं म्हटलात शाहरुख खानला बघून लोक जायला लागतात, जे फॅडमध्ये जे मुलं येतात जानेवारी 1ला, हां बरोबर, त्या मुलांनी यूट्यूबमध्ये बघून हे जे फॉलो करतात, हां हे मला वाटतं खूप चुकीचं आहे. का प्रोटीन पावडर म्हटलं की काही लोक कुचरतात की नको घ्यायला आहे, पण काही लोक म्हणतात नाही याच्यामुळेच तर बॉडी बनते माझी. तर ते काय नक्की त्यात फॅक्ट काय? ते आम्ही जेव्हा व्यायाम करायचो 93-94 मध्ये, तेव्हा हे असा प्रकार एवढं नव्हतं. एक प्रोटीन एक्स मेडिकल स्टोअरमध्ये प्रोटीन एक्स ते आत्ता पण भेटतं. एक स्पोर्ट्स पर्सन असतो ज्याला खेळायचं आहे, बरोबर, त्याला एक एक्स्ट्रा एनर्जी आणि एक्स्ट्रा प्रोटीनची गरज असते. राईट. मे बी त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेऊन ते प्रोटीन घेऊ शकतो. वॉर्मअप जसं महत्त्वाचं असतं तसं कूल डाऊनही महत्त्वाचं असतं का? कारण का व्यायाम केल्याच्या नंतर आपण बघतो की लोक ऑफिसला जाण्यासाठी एकदम घाईत असतात. व्यायाम झाला की आपलं लगेच टॉवेल वगैरे घेऊन बॅग वगैरे घेऊन लगेच पळतात. हार्ट रेटला आपल्याला नॉर्मल पोझिशनमध्ये म्हणजे कूल डाऊनमध्ये आणणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जे मसल आपण तोडलेलं आहे, म्हणजे मसल जे स्ट्रेस केलेलं आहे, राईट, ते परत आपल्या जागेवर व्यवस्थित आणणं गरजेचं आहे. का नाहीतर आपण गडबडीत गेलो, मग ते काय होतं, ते कूल डाऊन झालं नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते मसल्स पेन, बोन्स पेन हे त्रास होत राहतात. 1 जानेवारीला तिथे जिममध्ये लोक येतात, ते जास्त करून कोण असतात तर ज्यांना वजन कमी करायचं असतं किंवा वजनावर कंट्रोल आणायचं असतं. त्याच्यामधले समजा 100 एक ॲडमिशन झाले, तर 100 मधले एक 25 लोक किंवा 20 लोकच कंटिन्यू राहतात. राईट. आजचं जे वेट वाढण्याचा प्रकार आहे, एक तर तुमचं फास्ट फूड तुम्ही खाण्यावर आणि एक स्ट्रेस. आता एक रिसर्च झालं आहे, स्ट्रेसमुळे पण आपलं वेट वाढतं. तुमचं जे मराठी आहे त्याबद्दल भरपूर स्तुती करायची आहे, कारण का खूप छान मराठी बोलताय तुम्ही. मुंबई आवडतं, महाराष्ट्र आवडतं आणि इकडचं मीठ खाल्लेलं आहे. बरोबर. आणि इथे काय देणं आहे माझं. आपण ज्या मित्रांसोबत जातो त्यांनी कुठेतरी ऐकलेलं असतं की जिम करताना तुम्ही मॅस्टरबेट नाही केलं पाहिजे. तर ह्यामध्ये काय तथ्य आहे? ही मिथ आहे की हे खरंच आहे की बाबा नाही केलं पाहिजे? काय? नमस्कार मंडळी, मी मंदार मंगेश गावडे तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे BK टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. जिम, व्यायामशाळा कोणी म्हटलं की मला आठवतं ते दर्द डिस्कोचं गाणं आणि त्याच्यावर डान्स केलेला शाहरुख खान आणि त्याचे 6 पॅक ॲब्स. कारण याच 6 पॅक ॲब्सच्या नादात भरपूर तरुणांनी व्यायामशाळेत जॉईन केलेली, त्यांनी रांगा लावलेल्या. पण आता तुम्ही बघू शकता सामाजिक माध्यमाद्वारे की अनेक तरुणी व्यायाम करताना अचानक कोसळत आहेत, अचानक ते मृत्यू पावत आहेत. तर यावरच चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे पाहुणे आलेत, ज्यांची स्वतःची जिम आहे, 5 स्टार फिटनेस जिम, आणि ते मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग फिटनेस असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी आहेत. तर अशा गिरीश कोटियन सरांचं मी इथे हार्दिक स्वागत करतो. सर, तुमचं हार्दिक स्वागत BK टॉक्समध्ये. धन्यवाद. या BK टॉक्समध्ये मला बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी माझ्या प्रवासाबद्दल, फिटनेस इंडस्ट्रीच्या प्रवासाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे फिटनेस प्रवास माझा कांजूरमधूनच सुरू झालेला आहे. अच्छा. कांजूरमार्गमध्ये 1994ला एक स्पर्धा झालेली, कांजूरश्री म्हणून. तर तेव्हा 93ला मी जस्ट 19 इयर्स ओल्ड होतो आणि तेव्हापासून बॉडी बिल्डिंगचं मला एक रुटीन लागली. पहिली स्पर्धा कांजूरश्री, टायटल विनर, पहिली स्पर्धा. दुसऱ्या दिवशी सामना पेपरमध्ये फोटो. म्हणजे हे माझ्यासाठी एक नवल होतं. म्हणजे एक तिकडनं जे ब्रेकअप मला भेटलं की मी मागे वळून बघितलं नाही. तिकडनं जे स्टार्ट झालं, स्टेट लेवल, नॅशनल, स्टेट, महाराष्ट्र ज्युनियर मी टायटल विनर होतो. त्याच्यानंतर नॅशनल सिल्वर मेडलिस्ट ज्युनियरमध्ये, अंडर 21. मग तिकडनं माझं जे फिटनेस जर्नी सुरू झालं की त्याच्यानंतर एक असा पार्ट आला की समाजामध्ये बॉडी बिल्डिंगला, फिटनेसला एक एवढं महत्त्व नव्हतं. म्हणजे स्पोर्ट्सला तेवढं बॅकिंग नव्हतं. सरकारचं म्हणा, घरचं सपोर्ट नव्हतं का. म्हणजे एज्युकेशन पहिला तर आपल्याला बोलतात की तुम्ही अभ्यास करा, बरोबर, हे सगळं राहू द्या. व्यायामशाळेकडे दुर्लक्ष, म्हणजे व्यायामशाळेकडे पाठवत नव्हते. म्हणजे तुम्ही अभ्यास करा, हे काय करताय, जिम काय करताय. तर हे खूप कठीण होतं मला. मग ते मला जॉब करायला लागलं
न्यू मॉडेल इंग्लिश हायस्कूल चेंबूरमध्ये मी ॲज अ क्लर्क म्हणून काम केलं आणि स्पोर्ट्सचं पण पार्ट बघायचो. ओके. तिथून मला एक 14 वर्ष मला बॉडी बिल्डिंग पेक्षा थोडं लांब आलो. पण जिम मी चालवायचो. भांडूपमध्ये एक जिम आहे अजून प्रतापनगरला. त्या जिममध्ये मी जाऊन शिकवायचो आणि शाळेत कामाला जायचो. हे दोन्ही गोष्ट करायचो. फक्त आणि फक्त माझं फोकस होतं माझं बॉडी बिल्डिंग करिअर कॉलॅप्स नाही व्हायला पाहिजे, म्हणजे संपलं नाही पाहिजे फिटनेस लेवल. तर अशा तऱ्हेने जर्नी स्टार्ट झाली. आज करता करता मी बॉडी बिल्डिंग फेडरेशनमध्ये जॉईंट सेक्रेटरी आहे आणि फेडरेशनमध्ये 10 वर्ष मी सतत काम करतोय आणि बस हेच माझं जर्नी आहे. अच्छा. नाही पण ही जर्नी चालू करताना आता कसं असतं, प्रत्येकाचा एक रोल मॉडेल असतो. तर मग तुमचा या क्षेत्रात काम करण्याचा प्रेरणास्थान रोल मॉडेल कोण होतं? ओके, हे चांगला प्रश्न आहे का, म्हणजे हे मी विसरलो होतो. स्टार्टला माझ्या घरात एक वातावरण होतं. माझा भाऊ बॉडी बिल्डिंग करायचा, माझा मोठा भाऊ. ठाणे हौशी सर्व्हिस सोस्टो संघटना ठाण्याला. मी पण तिथे स्पर्धा स्टार्ट केली. अच्छा. ते बघून मी तिथे त्यांना ऑइल लावायला जायचो भावाला. आणि तुम्हाला माहिती असेल मुलुंडला गोल्ड जिम आहे, राईट, त्याचे मालक आहेत किरण सर म्हणून. ते पण ते बॉडी बिल्डिंग करायचे. अच्छा. मग त्यावेळेला त्यांना मी फक्त ऑइल लावायला जायचो. जस्ट आय एम 18 years old. तर ते माझ्या माइंडमध्ये ते बसून गेलं. ओके. तिकडनं मी स्टार्ट केलं बॉडी बिल्डिंग. बट पहिल्या स्पर्धा जे कांजूला झाली तेव्हा माझ्यासमोर मुंबई बॉडी बिल्डिंग फेडरेशनचेच रेफरीज होते. ओके. त्या संघटनेलाच ही स्पर्धा लिहिली होती आणि त्याच्यामध्ये माझ्यासमोरच श्री आनंद गोसावी, ओके, छत्रपती पुरस्कार विजेते, हे माझे तिकडनं एक रोल मॉडेल झाले. आणि त्यांनी मला ह्या कांजूरच्या जे अवेअरनेस होतं, बरोबर, जे एक वेगळंच वातावरण होतं कांजूरमध्ये, त्या अवेअरनेसमधून मला बाहेर काढलं आणि ह्या व्यायामाचं एक नाद लावली आणि बॉडी बिल्डिंग काय आहे हे मला त्यांनी शिकवलं. बरोबर. अच्छा. कांजूरमध्ये तुम्ही म्हणालात की एक वेगळं वातावरण होतं, पण या वेगळ्या वातावरणात पण लोक म्हणजे बॉडी बनवण्यासाठी काहीतरी जे वातावरण तुम्ही सांगताय त्या वातावरणाला प्रिफरेबल अशी आपली बॉडी असायला हवी. स्वरक्षणासाठी तरी लोक जिम करायचे, कारण का माझे वडील आहेत तेही व्यायाम वगैरे करायचे, पण कुणाच्या अंडर नाही. ते स्वतः करायचे, मित्र मिळून, त्या स्वरक्षणासाठी. पण जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यामधून तुम्हाला बाहेर काढलं आणि हेच खरे रोल मॉडेल असतात, जे तुम्हाला चांगला मार्ग दाखवतात. राईट. तर आता आपण आता जसं प्रवास हा पुढे आला, म्हणजे ओव्हरऑल तुमचा प्रवास आणि फिटनेसचा प्रवास ओव्हरऑल, त्यात तुम्ही बघत असाल की वेगवेगळे फॅट बर्नर्स आता आलेत. आधी तर नव्हतेच म्हणा, पण आता वेगवेगळे प्रोडक्ट्स आलेत, फॅट बर्नर्स आलेत, त्यानंतर मग प्रोटीन पावडर आलेत. तर याबद्दल सर्वात पहिला मी तुम्हाला प्रश्न विचारेन की याबद्दल तुमचं मत काय? कारण का प्रोटीन पावडर म्हटलं की काही लोक कुचरतात की नको घ्यायला, पण काही लोक म्हणतात नाही याच्यामुळेच तर बॉडी बनते माझी. तर ते काय नक्की त्यात फॅक्ट काय? हे प्रोटीनचं जे मार्केट आहे आता खूप फार म्हणजे खूप प्रचंड पद्धतीने वाढते. बरोबर. हेच आमच्या वेळी म्हणजे आम्ही जेव्हा व्यायाम करायचो 93-94 मध्ये, तेव्हा हे असा प्रकार एवढं नव्हतं. एक प्रोटीन एक्स मेडिकल स्टोअरमध्ये प्रोटीन एक्स ते आत्ता पण भेटतं. ओके. प्रोटीन एक्स म्हणून ते असं एक प्रकार होतं प्रोटीनचं. बट लिटरली आता बघायला गेलं तर एक स्पोर्ट्स पर्सन असतो ज्याला खेळायचं आहे, बरोबर, त्याला एक एक्स्ट्रा एनर्जी आणि एक्स्ट्रा प्रोटीनची गरज असते. राईट. मे बी त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेऊन ते प्रोटीन घेऊ शकतो. बट जो नॉर्मली जो डेली वर्कआउटसाठी जातो, नॉर्मली आता यूथ आहे, फॅड असं आलं आहे, तुम्ही जसं म्हटलात शाहरुख खानला बघून लोक जायला लागतात. जे फॅडमध्ये जे मुलं येतात जानेवारी 1st, बरोबर, त्या मुलांनी यूट्यूबमध्ये बघून हे जे फॉलो करतात, हे मला वाटतं खूप चुकीचं आहे. ओके. म्हणजे आता नॉर्मली आपलं जे घरचं जे जेवण आहे ते जे परिपक्वान म्हणजे जे जेवण जे आई बनवते, मला वाटतं त्याच्यामध्ये खूप काही प्रोटीन्स असतं. बरोबर. का म्हणजे जे आता आपण बघायला गेलो तर कांदा म्हणा, लसूण म्हणा, बरोबर, किंवा टमाटो म्हणा, हे
कितीतरी कालांतराने आलेलं आहे. बरोबर. त्याला आपण असं संपूर्ण ते दुसरं काही आणू शकत नाही. म्हणजे असं बोलत नाही प्रोटीनमध्ये कम्पेअर करत, बट विटॅमिन्स इज देअर. बरोबर. तर ते चपाती आहे, चपाती आपण गावतो घेऊचं. तर मला वाटतं माझे सर मला म्हणायचे, आम्हाला पण ते जरा फजल व्हायचं की आम्ही काय करायचं, काय खायचं. त्या टायमाला पैसे पण नसायचे ना. राईट. तर सर म्हणायचे की घरचं जे जेवण आहे ना तेच, त्याच्यामध्ये तू बॉडी बिल्डिंग करतो म्हणून तो एक्स्ट्रा बॉईल पटॅटो घे, बरोबर, एक अंडी घे आणि नॉर्मली दूध आपण पितो. बरोबर. तर ते मला वाटतं प्रोटीन्स पेक्षा घेण्यापेक्षा आत्ताचं जे जनरेशनने एक्सरसाइज वाढवावं. म्हणजे व्यायाम, मैदानी खेळ आणि जिममधलं जे व्यायाम ते जास्त. म्हणजे आता 3 सेट मारतात पोरं, काय करतात 2 सेट मारले, बायसेप मारले, फोटो काढला. हे कितपत मला नाही वाटत की शरीराला ते हेल्दी असं वाटेल. म्हणजे ते फिटनेस त्याला म्हणत नाही. राईट. तर मला असं वाटतं की मुलांनी हे न घेता, प्रोटीन्स न घेता स्वतःकडे चांगलं व्यायामाकडे लक्ष देऊन की आज मी किती रेपिटेशन मारू शकतो, आज मला किती सूर्यनमस्कार जाईल, किती पुलअप्स जाईल. बरोबर. हे आणि हे केलं आणि चांगलं भूक लागेल. ओके. मुलांना भूक पण लागेल, झोप पण लागेल आणि सफिशियंट हेल्थ, मसल रिकव्हरी सगळं होईल असं मला वाटतं. आता ह्याला जोडून तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता म्हणालात की मुलं येतात, डंबल्स वगैरे मारतात, फोटो काढतात आणि जातात. ते डंबल्स मारण्याच्या अगोदर आपण जे करतो, ज्याला आपण सूर्यनमस्कार मारणं असेल, पुलअप्स असेल, ह्याच्यावर जास्त लक्ष मुलं देत नाहीत. येस. तर त्यावर तुमचं काय मत आहे? हो, नक्कीच. आता जे व्यायाम आम्ही जेव्हा स्टार्ट केलं किंवा आता तर ज्या पिढींना जे मी सल्ला देऊ शकतो की बरोबर, व्यायाम करायच्या आधी वॉर्मिंग अप होतं. हां. वॉर्मिंग अप मीन्स तुम्ही आपल्या शरीरातलं वेन्स, बोन्स आणि मसलला रिकॉल करताय व्यायामासाठी. बरोबर. त्याला तुम्ही रिकॉल करताय की आता मला व्यायाम स्टार्ट करताय, रक्तप्रवाह प्रॉपरली व्यवस्थित व्हायला. ते आम्ही करायचो. आता BCAA घेतात, म्हणजे काहीतरी प्रकार आहे. BCAA म्हणजे आपण एनर्जेटिक व्हायला पाहिजे, व्यायामासाठी रेडी व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं वॉर्मिंग अप चांगलं केलं 20 मिनटं आणि पुलअप्स मारले, सूर्यनमस्कार मारले, तुमचं टोटली मसल प्रिपेअर होतं व्यायामासाठी. ओके. आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करू शकतात आणि चांगल्या पद्धतीने. आणि एक आहे की एक मी सांगायचं आहे की यूथला असं फास्ट रिझल्ट पाहिजे. बरोबर. आता असं लगेच मी आता एक्सरसाइज 2 महिने आलो की लगेच असं मला नाही वाटत. असं म्हणजे आम्ही तर आता माझं एज आहे 52. बरोबर. मी 52 एज म्हणजे 18 वयापासून ते 52 एजपर्यंत अजूनही मला असं वाटतं अजूनही शिकतोय मी. बरोबर. व्यायाम शिकतोय, आता आवडतं. बरोबर. व्यायाम कर. मग ते मुलांमध्ये ते एक आलं पाहिजे की मी जास्त सूर्यनमस्कार मारावा, वॉर्मअप करावं, पुलअप्स मारावे. आणि फिटनेस म्हणजे फक्त मसल आणि ॲब्स दिसणं नाही, तर तुम्ही आजारी नाही पडलं पाहिजे, तुमचं दिननित्य झोप चांगली झाली पाहिजे, तुम्हाला भूक लागली पाहिजे, तुमचे डोळे सुरक्षित राहिले पाहिजे, कान शाबूत राहिले पाहिजे. आणि मे बी आपण चालतो, जे डेली रुटीन असतं, आपले कंबर दुखणं, हे दुखणं, हे सगळं ह्याच्यामधनं दूर. म्हणजे हे फिटनेस, ह्याला फिटनेस बोलतात. बरोबर. यालाच आपण फिजिकल फिटनेस असं म्हणू शकतो. पण ह्याच्यामध्ये पण आता तरुण जेव्हा येतो तेव्हा जसं तुम्ही मला 1 जानेवारीला येतात तेव्हा त्यांनी खूप सारं मोटिवेशनल ऐकलेलं असतं. त्यामध्ये एक असा प्रोवर्ब असतो, नो पेन नो गेन. तर ही जी मानसिकता घेऊन लोक येतात की आपलं पेन झालं तरच आपल्याला आपली स्ट्रेंथ वाढेल किंवा फिजिकल फिटनेस चांगली होईल, ही जी मानसिकता घेऊन येतात ती किती चांगली आहे? नो पेन नो गेन एक चांगलं वर्ड आहे, एक मोटिवेशन वर्ड आहे. आणि जुन्या काळापासून हे बघतो आम्ही पण जिममध्ये बघतो, नो पेन नो गेन. बरोबर. ते कसं घ्यायचं ते आपल्यावर आहे. की आता मी कष्ट करतो, एक शेतकरी म्हणा, एक विहीर खोदणारा एक शेतकरी आहे, तो विहीर खोदतो. पूर्वीच्या काळात एक माणूस विहिरीत खोदता खोदता उतरला आणि एक माणूस वर असतो, म्हणजे तो संध्याकाळपर्यंत त्याला पाणी आणि जेवण खाली. मग तो काय करतो, खोदतो आणि वर फेकतो, खोदतो आणि वर फेकतो. ही ज कष्ट
कष्ट म्हणजे त्याच्या शरीराला त्रास होतोय, बरोबर, त्रास होतो, पण त्याला त्याच्यामधून त्याचं पॉवर जनरेट होतो. बरोबर. ते कष्ट म्हणजे ते नो पेन नो गेन. ह्याचा अर्थ हे आहे की विहीर खोदली, सगळं टोटल झालं, त्याचं काम संपलं, बट लिव्ह लॉंग लाईफ ना, तो जगला पण जास्त. बरोबर. त्यांनी त्रास नाही झाला त्याला. पण ते आपण असं बोलतो की ते पूर्वीच्या काळात हायजेनिक फूड असते, म्हणजे तेव्हा चांगलं पाणी होतं, चांगलं मला असं वाटत नाही. आता तर खूप हायजेनिक आहे, खूप ॲडव्हान्स आहे. सगळेजण घरात सफोला ऑइल वापरतात, हे वापरतात, तरी प्रत्येकाच्या घरी फाईल असतो डॉक्टरांचा फाईल. तर मला असं वाटतं ते युगात जे चाललेलं तेच बेटर होतं. ते थोडं थोडं आपल्या अवेअरनेसमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सर जसं म्हणालात की वॉर्मअप जसं महत्त्वाचं असतं तसं कूलडाऊनही महत्त्वाचं असतं का? कारण का व्यायाम केल्याच्या नंतर आपण बघतो की लोक ऑफिसला जाण्यासाठी एकदम घाईत असतात. व्यायाम झाला की आपलं लगेच टॉवेल वगैरे घेऊन, बॅग वगैरे घेऊन लगेच पळतात. मग ते कूलडाऊनही किती महत्त्वाचं असतं, त्याचं महत्त्व काय? वॉर्मिंग अप केल्यानंतर आपला एक्सरसाइज स्टार्ट होतो. एक्सरसाइज स्टार्ट झाल्यानंतर आपला हार्ट रेट बरोबर हे वाढतं, वाढलेलं असतं. मग ते परत ह्या लेवलमध्ये गेलेले जी गोष्ट आहे, म्हणजे जे हार्ट रेटला आपल्याला नॉर्मल पोझिशनमध्ये म्हणजे कूल डाऊनमध्ये आणणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जे मसल आपण तोडलेलं आहे, म्हणजे मसल जे स्ट्रेस केलेलं आहे, राईट, ते परत आपल्या जागेवर व्यवस्थित आणणं गरजेचं आहे. का नाहीतर आपण गडबडीत गेलो, मग ते काय होतं, ते कूल डाऊन झालं नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते मसल्स पेन, बोन्स पेन हे त्रास होत राहतात. म्हणजे रात्री झोपताना पण त्याला जाणवणार. बरोबर. ओके. आणि आता जसं तुम्ही बघता की 1 जानेवारी तुम्ही म्हणालात तसं की 1 जानेवारीला तिथे जिममध्ये लोक येतात. ते जास्त करून कोण असतात, तर ज्यांना वजन कमी करायचं असतं किंवा वजनावर कंट्रोल आणायचं असतं. तर वजन कमी करण्यासाठी काही लोक मग जिमला जाऊन कमी खायला चालू करतात. म्हणजे आहार असतो तो कमी करतात आणि जिम जास्त, त्यांना असं वाटतं की त्याच्यामुळे त्यांचं वजन लवकर कमी होतं. तर हे किती तथ्य आहे आणि त्यातला आहार काय ठेवला पाहिजे नक्की? वेट लॉससाठी खूप लोक 1 जानेवारीला येतात वेट लॉस प्रोग्रामसाठी. आणि त्याच्यामधले समजा 100 एक ॲडमिशन झाले, तर 100 मधले एक 25 लोक किंवा 20 लोकच कंटिन्यू राहतात. राईट. तर आम्ही फोन करून सगळ्यांना रिकॉल करतो, बट जे 20 लोक असतात ते मनापासून करतात. आणि वेट लॉसचा मेन मुद्दा म्हणजे त्यांचा वेट लॉस आजचं जे वेट वाढण्याचा प्रकार आहे, एक तर तुमचं फास्ट फूड तुम्ही खाण्यावर आणि एक स्ट्रेस. आता एक रिसर्च झालं आहे, स्ट्रेसमुळे पण आपलं वेट वाढतं. राईट. आणि मे बी वी आर इटिंग लाईक ए फार्मर फूड अँड व्हॉट वी आर डुईंग, फक्त आपण काम करतो ऑफिसमध्ये आणि खातो शेतकऱ्यांसारखा. बरोबर. तर ते एनर्जी लेवल वाढून वाढून फॅट वाढते. त्याच्यासाठी एक लॉंग टर्म आहे, म्हणजे शॉर्ट टर्म नाही. तुम्ही फॅट बर्नर घ्या, हे घ्या, असं नाही. तुम्ही नॅचरली एक फिटनेस ट्रेनर हायर करून तो फिटनेस ट्रेनर तुमचा व्यवस्थित वर्कआउट शेड्यूल, वेट चेक करून, मेजरमेंट घेऊन तो जेव्हा वर्कआउट घेणार, तर शॉर्ट टर्ममध्ये नाही, ते जरा वेळ लागणार. पण नॅचरली कमी केलं तर अति उत्तम. आमच्याकडे खूप उदाहरणं आहे आपल्या जिममध्ये, खूप उदाहरणं. आम्ही कधी ते लेआउट केलेलं नाही आहे. 30 kg, 50 kg, 36 kg, 34 kg बरं आहेत. बट त्यांचं डाएट प्रकार ठेवतो, नॅचरल डाएट. असं नाही की तुम्ही मेडिसिन खा आणि कॅल्शियमचे मल्टीव्हिटॅमिन खा, ते नाही. पण नॅचरल पद्धतीने वेट लॉस करू शकतो. ओके. तर मग ह्याच्यामध्ये पण आता मग फास्टिंग ती लोक करतात, याच प्रश्नाला जोडून विचारतो. फास्टिंग आणि इंटरमिटेड फास्टिंग असतं, तर त्याबद्दल तुमचं मत काय? हे आता तुम्ही मंदार, तुम्ही ऑफिसला जाता आणि तुम्ही एक्सरसाइज नाही करत, तर तुम्ही फास्टिंग करू शकता. बरोबर. फास्टिंग करू शकता. तुम्हाला काय तिथे हे उचलायचं नाही आहे, काय व्यायाम करायचं, तर तुम्हाला हे डाएट सफिशियंट आहे एक वेट लॉस करण्यासाठी. फास्टिंग, इंटरमिडिएट डाएट, म्हणजे 12 ते 12 आहे. आणि मी एक कुस्ती पैलवान आहे, बरोबर, किंवा बॉडी बिल्डर आहे, तर मला ते फास्टिंग डाएट आणि हे चालणार नाही. बरोबर. तर जसं व्यक्तीचं जे जसं रोल आहे त्या हिशोबाने डाएट करणं गरजेचं आहे.
मला असं वाटतं. राईट. ओके. आणि आता जेव्हा वेट लॉससाठी एखादा तरुणी येते तर त्याच्यामध्येही कार्डिओचं काय महत्त्व आहे? कारण का मी बघितलं आहे की सर्वात आधी तुम्ही जेव्हा जिम जॉईन करता आणि जिम इन्स्ट्रक्टर नक्कीच इन्स्ट्रक्ट करतो की तुम्हाला कार्डिओ गरजेचं आहे. पण कार्डिओमध्ये काही जण करतात कार्डिओ 1 महिना आणि त्यांना काही तसा रिझल्ट दिसत नाही आणि ते सोडून देतात. तर मग ह्याचं महत्त्व काय? कार्डिओचं नक्की महत्त्व काय? सर, कार्डिओ कसं आहे, कार्डिओ हे कार्डियक आहे. ओके. कार्डिओ मशीन हे लॉन्च झालेलं हार्ट पेशंटसाठी. ओके. इफ यू आर सर्च, ते कार्डिओचं मशीन आहे, ते एक हार्ट पेशंटसाठी रिसर्च करून ते बनवलेलं मशीन होतं. का म्हणजे ते सर्जरी झाल्यानंतर तो व्यक्ती असं चालायला त्याला त्रास होईल डायरेक्टली, तर त्याला त्याच्यामध्ये मोमेंटेबल कार्डिओ मशीनमध्ये चालवायचं. ओके. हे तिकडनं स्टार्ट झालेलं आहे. राईट. कार्डिओ हे बेसिकली हार्टसाठी, हार्टच्या पंपिंग, हा तुमच्या रक्तप्रवाहासाठी. ओके. वेट लॉससाठी कार्डिओ नाही आहे. ओके. हे चुकीचं एक हे आहे. अच्छा. कार्डिओ म्हणजे हार्ट. ओके. तर ते वेट लॉससाठी तुम्हाला वेट ट्रेनिंग हे रिसर्च आहे. आता तुम्ही बघू शकता की डॉक्टर लोक पण सांगतात वेट ट्रेनिंगने तुमचं कॅलरीज फास्ट बर्न होतो आणि कट डाऊन शेपमध्ये येण्यासाठी तुमचं वेट ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे फरक आहे. कार्डिओ इज अ हार्टसाठी इज अ नेसेसिटी. ओके. जो माणूस बारीक आहे किंवा वेटवाला आहे, ते दोघांना कार्डिओ नेसेसिटी आहे. का तर ते आपण जे मसल तोडलेले आहे ते रिकवर करण्यासाठी तुम्हाला कार्डिओ गरज आहे. ओके. तुमचं मसलमध्ये जे ब्लड प्रवाह जाईल, कार्डिओ हार्ट पंपिंग होईल, तेव्हा ते मसल रिपेअर होणार. तेव्हा रिपेअर फायबरच्या आतमध्ये जेव्हा तुमचं रक्तप्रवाह झाला तेव्हा ते मसल रिपेअर होणार. दिस इज कॉल्ड काफ. म्हणजे आपण जे चालतो तर आपल्या जे काफ मसल्स आहेत त्याला 2 लिटिल हार्ट बोलतात. ओके. राईट. लिटिल हार्ट इन द सेन्स आपण जेव्हा चालतो ते पंप होत. बरोबर. पंप झाल्याने काय होतं, ते रक्त वरती फेकलं जातं, म्हणजे शरीराच्या वरच्या दिशेला. म्हणून बोलतात ना की वॉक करा. बरोबर. वॉक इज व्हेरी नेसेसरी. तर ते वॉक करताना ते आपला ब्लड सर्क्युलेट वाढतं आणि वरचं शुद्धीकरण करून हार्ट परत ते पूर्ण शरीराला पोहोचवतं. ओके. तर हे कार्डिओ इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि वेट लॉससाठी पण आणि वेट वाढवण्यासाठी पण. ओके. दोघांसाठी हे खूप महत्त्वाचं. तर सर, दुसरा प्रश्न माझ्याकडे असा आलेला जो माझ्या मित्रानेच विचारलाय, जो स्वतः थोडा हेल्दी आहे आणि त्याच्यामुळे त्याने जिम आता जॉईन केली आहे. तर त्याने विचारलंय मला की आम्ही नक्की व्यायाम किती करावा. ओके. कारण का तो आता सध्या जॉबला जातो आणि तो त्याला फक्त हेल्दी होण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित फिट होण्यासाठी त्याने जिम जॉईन केली. तर त्या लोकांनी किती वेळ व्यायाम करावा आणि इतरही जे असतील जे खरंच फक्त फिटनेससाठी किंवा व्यायाम काय म्हणतात त्याला, बॉडी बिल्डिंग मध्ये उतरण्यासाठी जर कोण येत असेल तर त्याने किती वेळा व्यायाम करावा. ओके. ओके. याच्यामध्ये पण काही डिफरन्स असेल तर नक्की तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यस. आता जे तुमचे मित्र आहेत त्यांचं एज किती असेल सर? जवळजवळ 28-27. 28. तर त्यांनी जर जिम आता जर जॉईन केलं तर त्यांनी हार्डली त्यांचा फिटनेस लेवल, म्हणजे त्यांनी जर क्रिकेट खेळले आहेत किंवा फुटबॉल खेळले स्कूल लेवलमध्ये, बरोबर, तर त्यांचे मसल्स थोडं प्रिपेअर असतो. ओके. नॅचरली. तर त्यांनी जर ते खेळला असेल तर त्यांनी एक्सरसाइज लवकर पिकअप करू शकतो. बरोबर. आणि लवकर पिकअप करणं म्हणजे 1 तास 1-1.5 तासामध्ये त्याचा एक्सरसाइज कम्प्लिटली होईल. जर त्यांनी कधी खेळला नाही आहे लहानपणापासून, फक्त त्यांनी जिम जॉईन केलं, त्याच्यामध्ये त्याला थोडंसं वेळ लागेल. बरोबर. पण पेशन्स पाहिजे. राईट. मेन थिंग इज तुमचं 1% जर आलं की आज जाऊ की नको, तर 100% ते 99% कॉलेज. राईट. तर त्यांनी जेवढं इंटरेस्ट घेतलं आणि चांगला ट्रेनर हायर केला, राईट, तर मोटिवेट करून तो करू शकतो. पण जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास. आजच्या मुंबईच्या धगधगीच्या जीवनमध्ये एवढा वेळ नाही. बरोबर. पण स्लो, खूप लोकांचं असं आहे म्हणणं की मी बोललो नवीन सिलेबसच्या प्रमाणे 1 सेट मारल्यानंतर रिकव्हरीसाठी बसायचं. मला असं वाटत नाही. का म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्समध्ये फुटबॉल, क्रिकेट म्हणा, हे थांबायचा खेळ नाही. बरोबर. आणि बॉडी बिल्डिंग एक्सरसाइज पण असंच आहे की तुमचं 45 मिनिट्समध्ये
एक्सरसाइज झालं तर उत्तम उत्तम. तेवढं तुम्हाला लवकर रिकव्हरी होणार, रेस्ट भेटणार. तर 1 ते 1.5 तास मॅक्झिमम. बॉडी बिल्डर लोकांचं कसं आहे, त्यांचं खेळत आहे, बरोबर, तर त्यांना 1, 1.5-2 तास सकाळी एक्सरसाइज करावं लागतं आणि 1 तास संध्याकाळी कार्डिओ. ओके. अशा तऱ्हेने त्यांना खूप ते मेहनतीचं, म्हणजे बॉडी बिल्डिंग इज अ व्हेरी टफेस्ट गेम. बरोबर, पूर्ण मसल डिस्प्ले करणं आणि प्रत्येक स्नायू तयार करणं, ग्लूट्सपासून बॅकपासून सगळे क्रिसमस ट्री मसल्स, म्हणजे खूप प्रकारचे मसल्स आहेत. ते तुम्ही बॉडी बिल्डिंगला कधी मी तुम्हाला नेईन स्पर्धेला, नक्कीच, तेव्हा दिसून येईल की खूप मेहनत अवघड आहे. त्या हिशोबाने त्यांचा वेळ जास्त देतात. बरोबर. आणि नॉर्मल पर्सननी मला असं वाटतं 1 तास तरी द्या. म्हणजे अक्षय कुमारने म्हटलंय ना, अरे 1 घंटा तर दो सालो नाही तर मरोगे. बरोबर. आत्ताच्या काळात व्यायाम हे गरज आहे. बरोबर. बॉडीचं स्ट्रक्चर म्हणजे ह्युमन बिंग बॉडी बनलेली आहे, त्या काळात देवाने बनवलेली आहे मेहनतीसाठी. का म्हणजे ते त्याला माहिती होतं ना एवढं काम करायचं याला पृथ्वीमध्ये. बरोबर. शेतकरी म्हणा, ते शेतकरी नंतर आले, त्याच्या आधी खूप काम होतं. बरोबर. मग ते बॉडीचं अलाइनमेंट मेहनत करण्यासाठीच आहे, बनवली आहे. हां. तर ते सोडून आपण जर त्याचं मेहनत केली नाही तर ते मला वाटतं त्याचे अवयव आहे, एंडोग्राम सिस्टम, ते हळूहळू प्रॉब्लेम त्रासदायक, जसं आपण बोलतो तर कोलॅप्स झाला, पडला, मेला. बरोबर. मी बाहेर निघालो, रिक्षानी स्टेशनला गेलो, ओके, आफ्टर त्या ट्रेनने गेलो, परत उतरलो मी ट्रेन आणि ऑफिसमध्ये बसलो. आपला हार्टचं जे पंपिंग आहे, लहानपणी मी खेळतोय, बरोबर, आणि ढाक हे एवढा एक्सपांड आहे, बरोबर, माझा हार्टचं एक्सपान्शन एवढं आहे, ढाक म्हणजे मी खेळतोय, फुटबॉल खेळतोय, म्हणजे ते हृदय आपला मोठा आणि पंपिंग होतंय. आणि ते आपण काय करतो आपल्या रोजमर्राच्या जीवनामध्ये, आता हे स्ट्रेस लाईफ आहे, म्हणजे मला लोन काढायचं आहे, मला फ्लॅट घ्यायचा आहे, मला EMI जाणार आहे, मला एवढं कमवायचंच आहे, मला परत लग्न करायचं आहे, हे जीवनामध्ये हृदय थांबला तिथे, म्हणजे त्याचं जे आकुंचन स्लो झालं, म्हणजे पंपिंग जे आहे, ते परत ह्या ताकदीमध्ये आणण्यासाठी तुम्हाला एकदम नाही होणार. हळूहळू, मी बोललो 1 तास तुम्ही घालवा जिममध्ये, हळू हळू हळू, हे जर व्हेरिएंट हे चालवतं सगळं शरीराला. तर हे बोललो मी, काम करण्यासाठी देवाने जे शरीर बनवलेलं आहे त्याचं थोडंसं प्रॅक्टिकली काहीतरी शरीराचा उपयोग करा. बरोबर. त्याच्यानंतर तुमचं इन्कम सोर्स पण बघा. राईट. म्हणजे आपण इन्कमकडे किंवा आपल्या रोजचं जे आपलं स्ट्रेस असतं, आपलं ऑफिस वर्क असतं, त्याच्याकडे एवढं लक्ष दिलंय की आपण आपल्या शरीराकडे बघायलाच विसरतो. येस, ऑफकोर्स. राईट. आपण कितीतरी मी बोलतो ना, सूर्यप्रकाश पण काही लोकांनी बघितलं, म्हणजे आता सूर्यप्रकाश पण बघत नाही. बरोबर. सूर्य आला की नाही ते पण बघायला वेळ नाहीये बरोबर लोकांकडे. राईट. तर हे जीवन आहे आताच. राईट. सर, पुढचा प्रश्न आपला सध्याच्या जीवनावर आधारित आहे. तो म्हणजे सध्या सोशल मीडियावर भरपूर फिटनेसची चर्चा होते, पण त्याच्यावर येण्यापूर्वी मी तुम्हाला एक, जो आपण इंट्रोडक्शन मध्ये जो विषय सांगितलाय, तो म्हणजे जिम मध्ये वर्कआउट करताना आपण बहुतेक सामाजिक माध्यमांवर बघितलंय की लोक तरुणी जी आहेत ती वर्कआउट करत असतानाच कोसळत आहेत. ओके. आणि त्यांचा तिथेच मृत्यू होत आहे. तर यावर तुमचा दृष्टिकोन काय आणि तुम्ही कशा प्रकारे याच्याकडे बघता? नक्कीच हे म्हणजे हे जे कोसळून पडायचं जे आता जे व्हिडिओज व्हायरल होत आहे, बरोबर, ते खरंच मी बघितलं आहे, पण आमच्या जिममध्ये नाही झालेलं आहे. ओके, राईट. पण मी बऱ्याच जिममध्ये बघितलं, म्हणजे कांजूरच्या भागात मला दिसत नाही, भांडूपच्या, पण ते व्हिडिओ आलेला आहे, मी बघितलं. आणि असं पण हार्ट अटॅकने किंवा असं पण बाहेर पण रस्त्यावर पण कोसळून, बरोबर, हे रेशोज वाढलेले आहे. तर मी तेच बोलत होतो की कोरोनाच्या आधी 500 ते 600 हार्ट अटॅक रेशो होता. बरोबर. कोरोनाच्या नंतर 1 वर्षानंतर, कोरोना संपल्या 1 वर्षानंतर 1700 ते 2500 असे रेशो झाले. म्हणजे एवढा फरक नाही पडला पाहिजे ना. बरोबर. तर मे बी कुठेतरी मला वाटतं मेडिसिन किंवा लाईफस्टाईल म्हणू शकतो मी. आता ते मी बोलत नाही की वॅक्सिनचं, मी काय बोलत नाही. लाईफस्टाईल जे आहे मुलांचं, मुलींचं, यंग, मोबाईल,
सोशल मीडिया आणि इतर सगळ्याच गोष्टी आल्या, सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे रात्री आता मी बघितलं यंग एजमध्ये ते नाईट आउट, वीकेंड्स, तर हे सगळं मला वाटतं ते थोडंसं व्यायामाकडे दुर्लक्ष करून तुमचं झोप मोड करून तुम्ही लगेच जिममध्ये गेलात किंवा तुम्ही ऑलरेडी आजारी आहात, तुमचं मेडिसिन चालू आहे आणि तुम्ही जिम इन्स्ट्रक्टरला किंवा जिममध्ये इन्फॉर्मेशन न देता जर ते करत असाल, की काही काही लोक बोलतात की नाही मी माझं झालं झोप आहे, पण तो नाईट शिफ्ट करून आलेला असतो किंवा बाहेर फिरून आलेला असतो, तर हे प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी असं सांगेन की हे थांबवणं गरजेचं आहे. जर हे होत असेल त्याचा प्रिकॉशन काय, बरोबर, तर त्याच्यासाठी मी एक प्रत्येक माध्यमातून याच्या माध्यमातून बोलतो की आपण दरवेळेला मेडिकल कॅम्प ठेवतो. बरोबर, त्या मेडिकल कॅम्पमध्ये ब्लड चेकअप किंवा आय चेकअप हे सगळं असतं, ECG. तर माझं असं म्हणजे समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये असं एक कन्सेप्ट होता की आजारी न पडण्यासाठी असं एक कॅम्प आपण भरू शकतो का, बरोबर, की प्रिकॉशन आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरकडे धावतो, तर ते प्रिकॉशन घेण्यासाठी आधीच अलर्ट राहावं, असं आपण कॅम्प समाजामध्ये घ्यावं, असं मला ह्या तुमच्या जी टॉक माध्यमातून लोकांना सांगायचं आहे. हे खूप चांगलं मला संधी दिलात मला. तर हे एक केलं तर मला वाटतं संख्या आपली हे हार्ट अटॅकचं संख्या कमी होण्याची शक्यता आहे. ही कॅम्प जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ सांगतील की काय असतं, कशाने आजार होतो. आता एक डॉक्टरने सर तुम्हाला औषध दिलं, बरोबर, तुम्ही आजारी आहात, तर ते डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात का की तू परत आजारी नाही पडणार, हे घे, हे परत तुला दुखणार नाही, हे प्रॉब्लेम तुला परत होणार नाही, हे औषध घे. ते परमनंट सोल्युशन नाही आहे. तर परमनंट सोल्युशन की हेल्दी राहण्यासाठी कशी लोकांचं आपलं मत आहे फिटनेसचं, आमचा एकच मुद्दा आहे की दीर्घ आयुष्य, बरोबर, म्हणजे फिटनेस म्हणजे तुम्ही जास्त जगा, दीर्घ आयुष्य, आनंद घ्या आयुष्याचा आणि हॅपीनेस. आणि मेन थिंग इज स्ट्रेस घेऊन जिममध्ये आले आणि ते स्ट्रेस घेऊन व्यायाम करतायत, थाप पडले, चक्करण पडले, तर हे थोडंसं स्ट्रेस लोकांमध्ये कमी व्हायला पाहिजे. आणि जिममध्ये मेन मुद्दा सर व्यायामापेक्षा आता स्ट्रेस घालवणं आमच्यासाठी खूप मोठा टार्गेट आहे. आम्ही जिममध्ये पहिला लोकांशी बोलतो, व्यायाम राहायला थोडंसं त्यांच्याशी बोलून त्यांचं जे स्ट्रेस लेवल आहे ते कमी करतो. हे हल्ली जास्त आमच्याकडे चाललेलं आहे. त्याच्यामुळे फिटनेस आमचं जे 5 स्टार फिटनेस आहे ह्याच्यासाठीच जास्त फेमस आहे की यहाँ पर आएंगे तो एक पॉझिटिव्ह वाईब्स जात आहे. आम्ही जास्त बोलतो, आमचे ट्रेनर खूप चांगले आहेत, फ्रेंडली रिलेशन आहे. तर त्या माहोलमध्ये ते जरासा माणूस हॅपीनेस होतो, म्हणून त्याला यायची इच्छा होते. बरोबर, दरवेळेला त्याची ओढ असते की जिमला जाऊया. तर ते हे एक माझ्याकडे ते एक स्किल होतं पहिल्यापासून, भांडूपच्या जिममधून मी तसंच वापरायचो. ते गुड थिंग आहे की पुढे आजारी न पडण्याचा एक. म्हणजे इन द सेन्स तुम्ही म्हणताय की प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की योग्य झोप मिळत नाही, आपली तरुण आता जे फॅड आलंय म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड जे आलंय त्याच्यामध्ये विकेंड्सला त्यांना सुट्टी असते. सो विकेंड्सला ती लोक कुठे बाहेर जातात, कधी नाईट आउट करतात, तर त्याच्यामुळे शरीराला योग्य झोप कधी कधी मिळत नाही. कारण का मग नंतर लगेच कामावर जायचं असतं, परत कामावरचं स्ट्रेस असतं ते वेगळं असतं. त्यानंतर मग ह्यालाच धरून मला प्रश्न विचारायचा आहे की शरीराला योग्य झोप, त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर बॅलन्स डाईट हे जर त्यांनी केलं आणि त्याचसोबत जर जिम आपण जर लावली तर आपण जे म्हणतोय की आरोग्यदायी लाईफ आपल्याला दीर्घ आयुष्य फिट लाईफ. तर मग तुम्ही असं म्हणताय की ह्या 4 गोष्टी हव्याच. म्हणजे तुम्ही फक्त जर जिम मध्ये जात असाल आणि जर तुम्हाला झोपच मिळत नसेल, तुम्ही स्ट्रेस्डच असाल, तर मग त्या फिटनेसचं काय, त्याला ते रॉंग वे, म्हणजे त्याचं विरुद्ध होणार. बरोबर, रॉंग इंटेन्शन. ते माझ्या पर्सनली सर मंदार मी बोलायचं असं आहे की माझा पर्सनली माझा मुलगा पण आहे, मुलगी पण आहे,
माझा मुलगा इज अ फिटनेस ट्रेनर. ओके. तो गोल्डमध्ये सुप्रीम ट्रेनर आहे. ओके. मी त्याला पण बोलू शकत नाही. हे फॅट जे आहे जे तरुणामध्ये तो पण नाईट आउट हे करतो. बरोबर. एकदा सांगतो बट ते थांबवण्यासाठी मी सांगितलं ना त्याचा दुष्परिणाम होतो. बरोबर. म्हणून ते मला हेच बोललो ना, ह्या माध्यमातून सांगितल्यानंतर काय फरक पडलं तर बरोबर समाजामध्ये. बरोबर. त्यानंतर जेव्हा मी काही व्हिडिओज बघितलेले तेच जे तरुणांना मध्येच अटॅक येत होता व्यायाम करताना आणि खाली पडत होते, त्याच्यामध्ये खाली मी काही कमेंट्स वाचत होतो. त्या कमेंट्समध्ये पण असं लिहिलेलं की बाबा हे जास्त व्यायाम करतात आणि लोक असे स्वतःचं हे करून घेतात. तर मग ह्यात तथ्य काय की जास्त व्यायाम केल्यामुळे पण त्रास होतो का? हां, नाही, ओव्हर स्ट्रेस आपण बोलतो. हां, हे ओव्हर स्ट्रेस, आता माझा कॅपॅसिटी किती आहे? बरोबर. मी 100-150 किलो स्क्वॉट्स मारतो, 50 kg डंबल्स प्रेस मारतो. हे माझं अनुभव आहे. बरोबर. माझं प्रॅक्टिस आहे. माझं 30-40 वर्षाचं जे प्रॅक्टिस आहे ते आहे. पण ते माझं बघून जर एक मुलगा किंवा कोणी ते फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर ते ओव्हर स्ट्रेस प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर. आज मी 10 किलोचं प्रॅक्टिस करतोय, ओके. तर उद्या मी बघितलं आणि तो 25 किलो करतोय, हां, तर तो घेतलं आणि इज अ डॅमेज, ते इंजुरी होणारच. बरोबर. का म्हणजे त्या मसलला सवयच नाही. बरोबर, सवयच नाही. आणि प्रोटीन घेऊन काय लगेच ताकद वगैरे असं येत नाही. राईट. तुम्हाला हे प्रॅक्टिसच करायचं आहे मसल वाढवण्यासाठी. बरोबर. हळूहळू जस्ट लाईक ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट टू 10. तर आम्ही आता हे मुलं करतात सिनियर KG, तर 10वीचं तुम्ही कसं करणार अभ्यास? बरोबर. ह्याच्यामध्ये पण ते एज्युकेशन, हेल्थ एज्युकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. आणि त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून मी भरपूर काही ॲड्स बघतो. त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने जाणवलं, दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या. एक म्हणजे शिलाजीत आणि दुसरं म्हणजे आता जे व्हायरल झाले ते सत्तू. तर या बाबतीत तुमचं मत काय? शिलाजीत घेणं म्हणजे आता ते काही असे ॲड्स होते त्यामध्ये म्हणत होते की शिलाजीत घेतल्यावर एनर्जी चांगली राहते, त्याच्यामुळे तुम्हाला जिम करताना काही त्रास नाही, टेस्टोस्टेरोन वाढतं. तर या दोघांबद्दल तुमचं मत काय? एक तर शिलाजीत आणि सत्तू. सत्तू हे तर एक प्रोटीनचं प्रकार आहे, म्हणजे एक नॅचरल प्रोटीन ते बनवतात. ते मला वाटतं योग्य आहे सत्तूचं. मी कधी प्रयत्न नाही केला. मी सोयाबीन वगैरे खाल्लेलं आहे. ओके. आणि राहिलं ते शिलाजीत आत्ता जे कोरोनानंतर काही लोक काही माध्यमातून ॲड करतात, बॉडी बिल्डर्स किंवा असं. बरोबर. शिलाजीत द्या म्हणून ते मेडिकलमध्ये भेटतं. बट ओरिजिनल शिलाजीत हे म्हणजे दगडाचा घाम. बरोबर. हां, दगडाचा घाम त्याला शिलाजीत म्हणतात. ते ओरिजिनली भेटतं, आम्ही खाल्लंय. तर त्या शिलाजीत आपलं एनर्जी लेवल, विटॅमिन्स, बॉडी पेन हे सगळं वाचतं. ओरिजिनल शिलाजीत. ओके. ते एक प्रमाणामध्ये ते पाण्यात मिसळून खा. तर हे नॅचरल थिंग्स आहेत, ह्याच्यामध्ये साईड इफेक्ट नाही आहे. हे घ्यायला काय हरकत नाही. बट शिलाजीत घेतल्यानंतर जे एनर्जी तुमचं बूस्ट होतो त्याप्रमाणे तुम्हाला ते एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. बरोबर. ते व्यायाम जर तुम्ही चांगला व्यायाम करता तर घ्या. तर सिमिलर फिटनेससाठी तुम्ही जर करताय तर तुम्ही नॉर्मल जेवण, मी बोललो ना नॉर्मल जेवणामध्ये सफिशियंट आहे, डाळ, भाजी, खूप काय आहे. हे माइंड गेम आहे सर. बरोबर. मी काय खाल्लं नाही, मी दही भात खाऊन बॉडी बिल्डिंग केलं. मी जेव्हा बॉडी बिल्डिंग केली 19 दही भात होतं, आई दही भात करायची, कॉलेजला पळायचं, मग नंतर परत व्यायाम, आणि मग नंतर वडापाव. बरोबर. बजरंग का वडापाव. मग ते माइंड गेम आहे सर. मला एकच होतं की मला शरीर सृष्ट करायचं आहे, मला एवढं मारायचं आहे. मी काय खाल्लंय ते नाही बघितलं मी. बरोबर. मी मारलं. इट्स अ माइंड गेम. तुमचं ध्येय असेल, तुमची इच्छा आहे, तुमचं की मला एवढं करायचं आहे, मला एवढं पळायचं आहे, तर तुमचं बॉडी इज अ व्हेरी इंटेलिजंट. मला 5 वाजता सकाळी उठायचं आहे, मी हे विचार केलं, मी उठणार, परत झोपणार, पण ते उठवणार तुम्हाला. तुम्ही शरीराला सांगा की मला हे करायचं आहे, उद्या 10 किलोचं मला मारायचं आहे, तर डेफिनेटली तुमच्यामध्ये शरीरामध्ये चेंजेस घडणार. का म्हणजे व्हेरी इझी. म्हणजे फिटनेस ठेवणं हे खूप सोपं आहे. दिननित्य डाएटवर पण आपण चांगलं, माझे गुरुजी आहेत ना आनंद गोसावी सर, त्यांचं मी पूर्ण डाएट बघितलं, पण त्यांचं पूर्ण लाईफस्टाईल मी बघितलं, त्यांच्याबरोबर होतो मी.
तर ते दार्जिलिंगचं जे मिस्टर इंडियाची तयारी करत होते प्रेमचंद डेगराच्या वेळेचे बोलतो मी. राहायला आपल्या CGS मध्ये होते. इथे नवमहाराष्ट्र व्यायामशाळेत व्यायाम करायचे. मी लहान होतो. मग ते त्यांचं एक्सरसाइज 7 सेट आणि 7 सेट 8 सेट. आता तुमचे पप्पांना माहिती आहे की प्रकाश कोयंडे बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये त्यांनी काय खाल्लं, कसं फिटनेस केलं, ते सगळं आम्हाला माहिती. आणि त्यांना हे 4थी शिकलेले, त्यांना काय माहित नाही म्हणजे काय प्रोटीन आहे काय विटॅमिन आहे, पण बॉडी एवढं सुंदर कसं काय. आणि मिस्टर इंडिया 8 टाइम्स मिस्टर इंडिया BPT मध्ये. आणि आनंद गोसावी सर महाराष्ट्र श्री झाले आणि नवमहाराष्ट्रामध्ये एक्सरसाइज करत होते. तर मी बघितलं की त्यांचं नॉर्मल डाएट होतं सर, नॉर्मल बटाटे रताळी. आणि एवढं मोठं शरीर कसं, आणि आताचं एवढं खाऊन शरीर छोटं कसं आणि कमी वजन उचललं तर कसं. हे फरक जाणवतो आणि ते दिसतं. असं नाही की आम्ही लॉंग टर्मली करतोय, आम्हाला दिसतंय कोण येतं किती घेतं कोण जातं कधी जातं. तर शॉर्ट टर्म नको आपल्याला, लिव्ह अ लॉंग लाईफ अँड लॉंग टर्म. बरोबर, लॉंग टर्मचा विचार करूनच आपण नक्कीच आपलं हे आहार आपला मेन सुधारला पाहिजे. आणि सर एक मिथ असा आहे भरपूर आणि ज्याचा भरपूर टॅबू आहे सध्या समाजात, ते म्हणजे मॅस्टरबेशन. मॅस्टरबेशन आता जिम जॉईन झालं की आपण ज्या मित्रांसोबत जातो त्यांनी कुठेतरी ऐकलेलं असतं की जिम करताना तुम्ही मॅस्टरबेट नाही केलं पाहिजे. तर ह्यामध्ये काय तथ्य आहे, ही मिथ आहे की हे खरंच आहे की बाबा नाही केलं पाहिजे, काय आहे याच्यात? हल्ली मंदार मी सांगतो की जे मोबाईलमध्ये एवढं इझी अवेलेबल झालेलं आहे सगळं. बरोबर, ते पॉर्न मूवीज. तर ते इझी अवेलेबल झाल्यामुळे ते तरुणीमध्ये हे लगेच कॅचअप करतं. राईट. आणि ते जे माइंड, आता हे ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे यंग पोरांमध्ये, ते लगेच ते अप्लाय होतं शरीरमध्ये. राईट. आणि ते एनर्जेटिक हे सगळं करतात होतो. पण माझ्या मते काही एक वयाचा लिमिट असतो. बरोबर. एज लिमिट. त्याच्यामध्ये आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ओके. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. याचा अर्थ काय? धर्म आपल्याला माहिती पडलं पाहिजे. अर्थ म्हणजे तुझं फायनान्शियल. धर्म आणि अर्थ हे 25 वयापर्यंत. ओके. ॲट द एज ऑफ 25 धर्म आणि अर्थ आपण करायला पाहिजे, मला असं वाटतं. नंतर काम. बरोबर. काम म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आलं, कामधेनू तुमचं सगळं आलं काम. हे टप्पे आहेत. बरोबर. काम झाल्यानंतर मग तुमचं नंतरला मोक्ष. मोक्ष कधी मिळणार? हे तुमचं सगळं व्यवस्थित सगळं पार पडल्यानंतर मोक्षाचा मार्ग. असं हे टप्पे आहेत. मग आताच्या यंग जनरेशनला हे मी सांगू शकत नाही. बरोबर. हे करू शकत नाही. हे तुमचा फोकस काय आहे? मला बॉडी बिल्डर व्हायचं आहे, मला ॲथलीट व्हायचं आहे, मला बॅडमिंटन प्लेअर व्हायचं आहे, मला तुमचं फोकस आहे ते क्लिअर विजन पाहिजे. बरोबर. मग तुम्ही हे सगळं तुमच्या लक्षात नाही येणार. तुमच्याकडे फ्री टाईम आहे. फ्री टाईम आहे. तुम्ही बिझी राहा ना. बरोबर. तुमच्या कामामध्ये तुम्ही बिझी राहा. हे फ्री टाईममध्ये तुम्ही मोबाईल्स हे सगळं वापरलं तर तुम्ही कॉलेज जाणारे मुलं पण बिझी राहायला पाहिजे. कॉलेज जाणारे पोरं पण तुम्ही स्पोर्ट्स, आता अंडर-19 अंडर-14 किती प्लेयर खेळाडू तयार होतात, किती प्लेयर नॉर्थमधून येतात. प्लेयर लोक रेल्वेमध्ये भरती होणारे स्पोर्ट्स पर्सन तिकडनं येतात. मुंबईचे नाही, कमी आहेत. ते कशामुळे? ते आपल्या शरीरातलं वीक पॉईंट. बरोबर. विकनेस. त्या विकनेसमुळे आपलं थोडंसं कुठेतरी आपण कमतरतो. तर माझ्या मते हे थोडंसं अवॉइड करायला पाहिजे. ॲट द एजपर्यंत तुम्ही शिका काय शिकायचं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये मला धर्म, मग नंतर तुमचं आलं अर्थ काम आणि मोक्ष. तर हे फॉलो केलं तर बेटर होईल असं मला वाटतं. चालेल, नक्कीच. आणि आता सर काही वयस्कर व्यक्ती सुद्धा काही जिम जॉईन करतात. म्हणजे ते ॲक्च्युली त्यांनी आधी जिम केलेलं नसतं, नंतर त्यांना डायबिटीज शुगर वगैरे वाढतं किंवा वजन वाढतं आणि मग डॉक्टर त्यांना सांगतात की आता तुम्हाला
वजन कमी करावं लागेल. बरोबर. तर आता जेव्हा ते 40 गाठलेलं असतं किंवा 45 गाठलेलं असतं तेव्हा ते एक चांगल्या पोस्टवर असतात कामाला, जे एखादा जिम लावतो, तर त्यांनी कसं मॅनेज करावं? कारण का ते अगदीच डंबल वगैरे उचलून मग त्यांना कमरेला पण त्रास होईल, सगळेच त्रास चालू. मग त्यांनी नक्की कसं व्यायाम करावा? त्यांना जर जिम जॉईन करायची असेल 40च्या नंतर, तर मग त्यांनी कसं? हे बेस्ट आहे मंदार, तू आत्ताच मला विचारलेलंस की ते इंटरमिडिएट डाएट, फास्टिंग डाएट, हे जे आहे ना ते हे आफ्टर 45 तो माणूस जर विचार करतो की मला एक्सरसाइज करायचं आहे, मला आता जपायचं आहे, मी भरपूर मजा केली, आता मी आजारी पडायला लागलो, आता देव मार्गाला लागतो आणि फिट राहतो, जास्त जगण्याचं इच्छा होते. बरोबर. तेव्हा एक ऑप्शन आहे की इंटरमिडिएट डाएट जे आपण बोलतो, उपवास डाएट, ते फॉलो करून 1 तास सूर्यप्रकाश आणि तुमचं नियमित बेसिक व्यायाम जे तुम्ही स्वतः करू शकता, हार्डली नाही, चालता स्टेप्स चाला किंवा वॉर्मिंग अप करा, हे 1 तास सूर्यप्रकाश आणि हे वॉकिंग, थोडंसं व्यायाम, हे करू शकता. आणि त्याला जोडून काही महिला पण असतात ज्यांना वजन कमी करायचं असतं, आणि ते मग कुठल्याही वयोगटातले असतात. तर जेव्हा महिला जिम जॉईन करते हीच मोठी गोष्ट आहे, कारण का काही महिला घाबरतात जिम जॉईन करायला. बरोबर. तर मग त्यांना काही टिप्स द्याल का? महिलांना जिम जॉईन करण्यासाठी काही टिप्स द्याल का तुम्ही? महिलांना एक बेस्ट वे आहे की गार्डनमध्ये, मी मॅक्झिमम गार्डनमध्ये बघितले आहे की एक वयोगटाचे लोक किंवा जाड झालेले लेडीज लोक ज्यांना जिममध्ये येण्यासाठी थोडंसं अवॉइड करतायत, तर मी तर बोलतो त्यांनी वॉकिंग, गार्डन में वॉकिंग आणि ते लाफ्टर्स एक ग्रुप असतो, बरोबर, तर हे स्टार्टला करणं गरजेचं असते. का म्हणजे ते एक फर्स्ट स्टेप असतो. का म्हणजे त्यांनी कधी जिम डायरेक्टली आले की त्यांना ते सूट होणार पण नाही, आणि ते 2 दिवसात ते पैसे भरलेले आहेत वर्षभराचे आणि 2 दिवसात परत घरी जातात. त्यापेक्षा मी तर ॲडवाईस करेन की त्यांनी थोडंसं ग्राउंड वॉकिंग आणि लाफ्टर क्लब्स आणि पत्ते पाळणे थोडंसं गरजेचं आहे. थोडंसं वयाप्रमाणे थोडंसं पत्ते पाळले की ऑटोमॅटिकली त्यांचं शरीरातलं जे रोग आहे कमी होण्याची शक्यता असते. आणि नक्कीच सूर्यप्रकाश हे कमतरता आहे आता सध्या तरी, ते 1 तास सूर्यप्रकाश इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. तुम्ही म्हणताय सूर्यप्रकाश गरजेचं आहे, पण ते सूर्यप्रकाश कधीच? म्हणजे आता एकदमच उन्हात आपण दुपारी गेलो? नाही उन्हात असं नाही. मंदार असं आहे ना की एक प्लेयर, एक खेळाडू असतो ना, तो उन्हात पण खेळतो दुपारच्या. बरोबर. म्हणजे क्रिकेटर आहे, चांगला प्रोफेशनल म्हणा, आता समजा रोनाल्डो आहे, फुटबॉल खेळतो, उसेन बोल्ट, हे सगळे यांचा प्रॅक्टिस उन्हातच असतो, कडक उन्हात. बरोबर. त्यांनी हानिकारक नाही आहे की आपले पूर्वज लोक त्यात उन्हात काम केलेले आहेत, त्यांना ते काही मेले नाही लगेच पडून. बरोबर. आपली सहनशक्ती कमी झालेली. राईट. आत्ताच्या पिढीची आपली सहनशक्ती आपली कमी झाली. बरोबर. तर मी बोलत नाही की ते दुपारच्या उन्हात जाऊ, तर 10-11 वाजता 1 तासाचा ऊन तुम्ही घ्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मुंबईच्या लोकांना आता त्या दगदगीचा आजारपणाच्या थोडंसं बाहेर येण्याची शक्यता असते. थोडंसं घाम सर निघाला पाहिजे. बरोबर. घाम निघाला तर माझं एक म्हणजे आमचं म्हणणं, आमच्या वडिलांचं एक हे होतं की घाम निघाला तर आजारी पडणार नाही, थोडं तू काम कर, घाम येऊ दे. बरोबर. मग आता ते योग्य आहे असं मला वाटतं. नक्कीच. जुने लोक तसेच म्हणायचे की जेवढं घाम काढणार तेवढं तुम्ही निरोगी राहणार. बरोबर, अगदी बरोबर. आणि तुम्ही जसं म्हणताय की उन्हात थोडं चाललं पाहिजे. उन्हात का चाललं पाहिजे? म्हणजे त्याच्यातून काही आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात? आता मंदार कसं आहे ना, सूर्यप्रकाशने भरपूर काय काय आपल्याला बेनिफिट्स आहे. राईट. बेनिफिट्स इन द स्किन, आपलं ब्लड सर्क्युलेशन. आता आमचं बॉडी बिल्डिंगच्या वेळेला आम्ही वॉटर कंट्रोल म्हणतात त्याला. आता जे आपला पाण्याचं प्रमाण जर कमी करायचं, फॅट बर्न करायचं असेल तर आपण फॅट बर्नर घ्यायची गरज नाही, तुम्ही उन्हात जाऊन झोपा. म्हणजे हे बाहेरचे लोक येऊन आपले ऊन इथे स्किन डिशेस. राईट राईट राईट.
आणि मेन म्हणजे ॲज अ स्टीम आपण घेतो. स्टीम आता एक शेक बसलं, ते गरम आपल्याला ऊन भेटलं तर आपला रक्तप्रवाह आणि शुगर लेवल हे मला असं वाटतं कमी होण्याची शक्यता असते. विटॅमिन्स आहे, चांगला विटॅमिन आहे, सूर्य नमस्कार, सूर्यदेव आहे आणि मला वाटतं ते इज व्हेरी बेनिफिशियल. तुम्ही म्हणालात की खूप जण बाहेरून इंडियामध्ये येत आहेत खास यासाठी. हां, त्या आपल्या उन्हामध्ये झोपण्यासाठी. गोवा ह्या साईडला तुम्ही बघितलंच ना, ते स्किन डिशेससाठी ते लोक आपला ऊन घेतात आणि ते रिपेअर होतो. एवढं त्याच्यामध्ये गुणधर्म भरपूर, किती गुणधर्म आहे माहित नाही. सूर्य आम्ही तर त्याचा बेनिफिट घेतोय, बरोबर, तर अजून बऱ्याच गोष्टी असेल ते आपल्याला माहीत पण नाही. बरोबर. तर मे बी इज अ गुड फॉर अवर हेल्थ. राईट. सर, आपण आता महिलांबद्दल बोललो, त्यानंतर 40च्या वरती ज्यांचं वयोगट आहे त्यांच्याबद्दलही आपण आता चर्चा केली की त्यांनी फिटनेसकडे कसं बघावं. आता मला फक्त एवढं विचारायचं आहे की ज्यांचं आता 17वं वर्ष आहे, 16वं वर्ष आहे, ज्यांनी आता 10वी केली आहे आणि आता त्यांना फिटनेसकडे वळायचं आहे, तर त्याबद्दल तुम्ही त्यांना काय रेकमेंड कराल किंवा त्यांना काय टिप्स द्याल? कारण का एवढ्या लहान वयात जर त्याला रॉंग टिप्स मिळाले, कुठे इंस्टाग्रामवर काहीतरी बघून तो जर जात असेल तर तो कुठेतरी त्याला आयुष्यभरासाठी कुठेतरी ते महागात पडू शकतं. तर त्यांना तुम्ही काय टिप्स देऊ शकाल? की आता 10वी आणि 12वी हे मुलं जास्त जिममध्ये ओढ त्यांची आहे, पण मी असं सजेशन करीन की मुलांनी एक खेळ, कुठलं तरी एक स्पोर्ट्स जॉईन करावं. म्हणजे प्रत्येकाला ते पॉसिबल नाही आहे स्पोर्ट्स खेळ, बरोबर, पण माझा असं ॲडवाईज आहे की स्पोर्ट्समुळे म्हणजे खेळ हे संस्कार घडवतं. बरोबर. मग एक स्पोर्ट्समुळे तो एक सिस्टममध्ये येतो. राईट. नियमानुसार सकाळी उठणं, प्रॅक्टिस करणं, जिममध्ये जाणं, मग परत संध्याकाळी. तर असं माझं सजेशन आहे की मुलांनी कुठलं तरी एक खेळ नक्कीच खेळा आणि त्याच्यामध्ये समाजासाठी पण एक उत्तम प्रकारचा त्यांचा मेसेज जाईल. तो प्लेयर झाला नाही तर एक चांगला कोच पण होऊ शकतो. बरोबर. तर हे खूप आपला भारत देश बिल्डअपसाठी खूप उत्तम प्रकार आहे. पण सर, सगळेच स्पोर्ट्सकडे वळू नाही शकत. काहींची आवडच नसेल किंवा काहींना वेळच मिळत नसेल, आणि जर त्यांना फिटनेसकडे म्हणजे फिटनेससाठी यायचं असेल जिममध्ये, तर त्यांना तुम्ही काय टिप्स? आता मंदार, मी म्हणेन की त्यांची आवड, आता त्यांना कशामध्ये आवड आहे, कोण काय चित्रकला, कोण मूर्तिकार आहे, हे करतात, पण त्यांना आवड नसतं जिमकडे जाण्याचं. तर मे बी मला असं वाटतं की त्यांनी ट्रॅकिंगला जावं किंवा आठवड्यातनं महिन्यातनं एकदा ट्रॅकिंग करावं, स्विमिंग करावं. बरोबर. नॉट नेसेसरी की तुम्हाला जे आवडेल त्या प्रकारचं तुम्ही जॉईन करू शकता. नाही फक्त जिमच जॉईन करा असं नाही. प्रत्येकाचं आपापली सेल्फ हे आहे, बरोबर, की कसं फिटनेस ठेवायचं आहे. राईट. तुम्ही नक्कीच स्विमिंगला जाऊ शकता किंवा कुठलं स्पोर्ट जॉईन नाही करू शकत तर तुम्ही ट्रॅकिंगला जा, तुम्हाला आवडतं वर. तर हे प्रत्येकाचं वैयक्तिक डिसिजन आहे. बरोबर, बरोबर. आणि सर, आता आपल्याला सांगताकडे वळायचं आहे, त्याआधी तुम्ही दररोजचा जे काही छोटी किंवा प्रभावी असे काही सवयी आहेत जे तुम्हाला सांगायचे आहेत आमच्या माध्यमातून, ते नक्कीच तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता. हो हो हो, नक्की नक्की. मला असं वाटतं की प्रत्येकाला एकतर फिटनेस तर आहे, तर फिटनेसबद्दलच मी सांगणार, पण एक आहे, हे माझं लाईफ आहे. इट्स अ लाईफमध्ये फॅमिली, फ्रेंड्स आणि जिम, बरोबर, आणि म्हणजे झोप, माझं पर्सनल लाईफ, बरोबर, हे मंदार सगळं आहे. हे माझं लाईफ आहे, पण माझं लाईफ फक्त माझं फॅमिली माझं लाईफ नाही आहे. बरोबर. तर समाजासाठी काही करणं गरजेचं आहे. तर हे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की घरातनं बाहेर पडा, थोडा समाजासाठी पण वेळ द्या. बरोबर. आणि नक्कीच याच्यामध्ये समाजासाठी वेळ द्या म्हणजे एक समाज कार्य हे खूप मोठा एक आपला बिझी राहण्याचं एक माध्यम होईल
आपण बिझी पण राहू शकतो आणि समाजासाठी काम पण होऊ शकतो. जर लाईफ माझं लाईफ आहे, हे लाईफ माझ्या हिशोबाने मला जगायचं आहे, तर हे समाजकार्य, माझी फॅमिली, फ्रेंड्स आणि इतर हे सगळं मिळून हे माझं लाईफ आहे. मी फक्त फॅमिलीसाठी नाही, बरोबर. मी एका फॅमिलीसाठी जर माझं फक्त फॅमिली बघितलं तर हे सगळं हे फॅमिली काय आहे. बरोबर. म्हणजे मी प्रत्येकाला आता म्हणणार तू आलास माझ्या घरी, बरोबर, तर पाणी द्या, तर म्हणजे मी आतमध्ये गेलो तर मला कोणी अरे पाणी, हे पाणी द्या. बरोबर. हे पाणी कशाला, गरम पाणी केलेलं ते गरम पाणी ते घरच्या लोकांसाठी. अरे तो पण माझ्या घरच्या सारखाच झाला. मग इफ यू आर ट्रीट लाईक अवर फॅमिली प्रत्येकाला, तर हे जग खूप सुंदर दिसेल असं मला वाटतं. म्हणजे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला काहीतरी देणं लागतो, तेच लक्षात ठेवून लोकांनी वागलं पाहिजे. हे फिटनेसचा एक भाग आहे मंदार. हे पण हे केल्यानंतर तुमचं फिटनेस ऑटोमॅटिकली मला वाटतं चांगला सुदृढ राहू शकतो. आणि समारोप घेताना मला तुमची अजून एक स्तुती करायची आहे की तुमचं जे मराठी आहे त्याबद्दल भरपूर स्तुती करायची आहे, कारण का खूप छान मराठी बोलताय तुम्ही. छान म्हणजे मंदार आता ग्रामॅटिकली थोडा मिस्टेक आहे, ग्रामॅटिकली होत नाही, पण माझं जन्म महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये आणि कांजूरचा जन्म आहे. बरोबर. आणि मी म्हणजे मूळ माझं गाव कर्नाटक, मँगलोर. बट पप्पा इथे सीएट टायरमध्ये आले, इथे जॉब लागलं, त्याच्यानंतर मग इथे आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण, तसं आमचं फॅमिली आहे, कुटुंब. आणि आमचं लग्न होऊन सगळ्यांना आता 2-2 मुलं आहेत. पण मी कांजूर सोडलं नाही. असं पण एक वेळ आलेलं की बाहेर गावी जायचं, माझ्या नॅशनलचं सर्टिफिकेट होतं ट्रेनर म्हणून. तर मी बोललो ना, पूर्वी बॉडी बिल्डर लोकांना नोकरी भेटायची ट्रेनर म्हणून. तर मी बोललो, आमचे सर विचारले, अरे तू नाही जा रहा है, तेरा फ्रेंड जा रहा है. तर मी बोललो नाही, मला हे आवडतं, मुंबई आवडतं, महाराष्ट्र आवडतं आणि इकडचं मीठ खाल्लेलं आहे. बरोबर. आणि इथे काय देणं आहे माझं. बरोबर, त्यासाठी. ओके सर, आपण आता नक्कीच समारोपाकडे वळूया. त्याआधी तुम्हाला बीके टॉक्समध्ये येऊन आमच्याशी गप्पा मारू कसं वाटलं याबद्दल आम्हाला नक्की मंदार. बीके टॉक्स माझं आज लकी आहे की तू पण इथे तू आहेस बीके टॉक्सचं. तर आणि तुमची टीम खूप मला कॉपरेटिव्ह, मला म्हणजे वाटलं मला स्टार्टपासून. आणि नक्कीच पप्पा पण आज इथे उपस्थित आहेत. आणि जीके टॉक हे माध्यमातून म्हणजे हे जे प्लॅटफॉर्म आहे हे फर्स्ट टाइम आहे. बरोबर म्हणजे हे माझं असं हे जे व्यक्त होणं हे फर्स्ट टाइम घेतलं. मग ते मी पूर्ण श्रेय तुला देतो आणि तुझ्या टीमला खूप खूप धन्यवाद, खूप आभारी आहे. खूप बरं वाटलं. आणि पुढे हे कांजूर आणि भांडूप मर्यादित नसून बीके टॉक्स वर्ल्ड वाईड, इंडिया आणि वर्ल्ड वाईड हे नक्कीच माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहे. तुमच्या टीमला हे नक्कीच होणार, हे मला खूप खूप शुभेच्छा आहे. धन्यवाद सर. तर हे होते आजचे आपले पाहुणे गिरीश कोटियन सर, ज्यांच्याकडून आपण जिमबद्दल किंवा इतर जे हेल्थ टिप्स आहेत त्याच्याबद्दल आपण ऐकलं. तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा, खाली कमेंट्सद्वारे कळवा. त्याचप्रमाणे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू बीके टॉक्सच्या आरोग्य संजीवनी याच्या पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा बीके टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. धन्यवाद.